प्रथम मी भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये तिथले अधिकारी आणि कर्मचारी त्याची संख्या आता आपण चॅनलला 5 बघतोय, पण जी मला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त, कारण की 2-3 सेटमध्ये त्या पद्धतीचा स्फोट झालेला आहे अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे येत आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दलचं शोक मी संवेदना व्यक्त करतो। आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी सुद्धा आता सुरक्षित नाही आणि त्या ठिकाणी निर्दोष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जीव गमवावा लागत असेल तर हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे। देशामध्ये ही भंडाऱ्याची जी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे ती एकमेव फॅक्टरी आहे की तिथं स्फोटक तयार केलं जातं। वेळ आलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात RDX आपल्याला जगातून आणावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं आणि त्याच्यात भ्रष्टाचार करायला संधी मिळतं। पण इथं RDX तयार होतं, देशामधली एकमेव भंडाऱ्यातली फॅक्टरी आहे आणि त्या RDX फॅक्टरीमध्ये कधी नव्हे एवढा मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आहे आणि हे नरेंद्र मोदीच्या सरकारचं फेल्युअर आहे असं या ठिकाणी मी म्हणेल। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे ज्यांना मोठ्या बहुमताचा फायदा झाला असं आपले मुख्यमंत्री दाऊसमधून त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यांनी जे ट्विट पण केलेलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास 61 कंपन्या महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायला इच्छुक आहेत, त्या प्रकारचा आम्ही करार त्यांच्यासोबत केलेला आहे आणि प्रत्येक सेक्टरच्या ह्या कंपन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या रिजन्समध्ये हा उद्योग येतील अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे। आणि प्रेसमध्ये पण त्यांनी काल सांगितलं जवळपास 15,70,604 कोटीचं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येत आहे आणि जवळपास 15,95,960 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल अशा पद्धतीची गोड बातमी आपल्या राज्याचे 5वी बहुमत मिळालेल्या सरकारचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेली आहे। खरं तर स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या या दावोसमध्ये या पद्धतीचं दरवर्षी एक आयोजन केलं जातं। राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी, मागचे पण मुख्यमंत्री ते पण दावोसला गेलेले होते आणि त्यांनी पण याच पद्धतीचे करार केलेले होते। आता थंड हवेमध्ये आपल्याला मोठे उद्योग येतील, राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरीमध्ये येतो आणि तोच पैसा खर्च केला जातो। काही मुख्यमंत्री किंवा त्यांच्याबरोबर जाणारी टीम जवळपास मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि 20 लोकांची टीम ही दावोसला गेलेली होती। किती खर्च झाला असेल त्याचा अंदाज आपण बांधू शकतो। पण हे उद्योग आणण्यासाठी आणि राज्यामध्ये औद्योगिक गती वाढवून बेरोजगारांना न्याय देण्यासाठी हा खर्च केला, त्याला वावगं नाही, त्याला काही विरोध करायचं काही कारण नाही। देवाभाऊच्या काळातच मागच्या काळात 2018 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र या नावाने एक मोठा मेळावा या ठिकाणी घेतला गेलेला होता, समुद्राच्या काठावर घेतला गेलेला होता गिरगाव चौपाटीवर आणि त्यावेळेसही 16 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आलेलं असं आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री सांगत होते। ते कुठं लागलेत याची माहिती अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नाही। माझं मी या ठिकाणी ज्या कंपन्यांचा उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे त्या कंपन्या, जसं 61 कंपन्याचा उल्लेख केला त्याच्यातल्या जवळपास
महाराष्ट्रातल्याच 43 कंपन्या महाराष्ट्रातल्याच आहेत. फक्त 10 कंपन्या ह्या विदेशातल्या आहेत. आता परवाच छत्तीसगडचे मुख्यमंत्री आपल्या मुंबईला येऊन गेले आणि त्यांनी जवळपास 6,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट छत्तीसगडला घेऊन गेले मुंबईतून. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री बाजूच्या राज्यातले मुंबई शहरातले उद्योग घेऊन जातात आणि राज्याचे मुख्यमंत्री दाऊसला जाऊन जे आकडे सांगतात ते किती खरं आहे. कारण की मी त्यांचे स्टेटमेंट पण ऐकलेलं आहे की विरोधक आमच्यावर आरोप करतात आहेत की इन्व्हेस्टमेंट येत नाही वगैरे. ते मागचं इन्व्हेस्टमेंट सुद्धा आमचं पूर्ण स्टेबल झालेलं आहे असं ते सांगतात आहे. मग यांनी आता खरंच यांच्यामध्ये दम असेल तर आता दाऊसमधून आज आले असतील रात्री किंवा आज येतील. अजून तसं काही प्रोग्राम आम्हाला मिळाला नाही, तुमच्या चॅनलमधूनही मिळाला नाही, त्याच्यामुळे ते आले नसतील असं मान्य करावं लागेल. पण आज येतील. तर आज आल्या आल्या त्यांनी एकनाथ शिंदेच्या काळामध्ये ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये किती उद्योग त्यांनी इथं आणले होते दाऊसमध्ये जाऊन. एकदा नाही ते 2दा गेलेत आणि इथं आणले गेलेत आणि किती लोकांना रोजगार दिले त्याची एक श्वेतपत्रिका त्यांनी जाहीर करावी हे आव्हान मी या ठिकाणी करतो. त्यांनी एवढे उद्योग आणले असतील आणि ते सगळे स्टेबल होत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतही करू. काही त्याला विरोध करायचं कुठलं कारण नाही. नाही तर ते म्हणतील की त्यांचं एक स्टेटमेंट मी पाहत होतो की विरोधकांना त्रास होतो, आम्ही एवढं इन्व्हेस्टमेंट आणलं त्याला विरोधकाला. आम्हाला काही त्रास व्हायचं कारण नाही. जनतेच्या पैशाची लूट करू नका, जनतेच्या पैशावर मौज करू नका. जो पैसा खर्च होतो त्याचं फायदा राज्याच्या जनतेला व्हावा ही अपेक्षा आमची आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आमची भूमिका या ठिकाणी आहे की आपण तातडीनं जे मागच्या एकनाथ शिंदेचं म्हणजे तुमच्याच सरकारने जे इन्व्हेस्टमेंट आणलेलं होतं त्याला आपण श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जाहीर करावं. आणि ज्या कंपन्या आपण आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये हिरानंदानी आणलेलं आहे. आता मला एक कळत नाही, हे हिरानंदानी कंपनी त्या जयभीम नगरचे खोटे कागद तयार करून त्या तिथल्या शोषित पीडित लोकांना त्यांना जमीनदोस्त करण्याचं पाप या हिरानंदानीने केलं. त्या हिरानंदानीची कंपनीचं तुम्ही करार दाऊसला करायची गरज काय? ते तर इथंच करता आलं असतं. साधा मी तुम्हाला सांगतो, असे मी उदाहरण तुम्हाला सांगता येईल. दुसरं, हिरानंदानीवर भविष्य निर्वाह निधीचा घोटाळा प्रकरणाची केस ईडीकडे चाललेली आहे. आता आपण जे सांगितलं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं दाऊसमध्ये जाऊन दारू बनवणाऱ्या विदेशी कंपन्यांना, ज्याचं नाव होतं हेनिकेन, या कंपनीसोबत 750 कोटी रुपयाचा करार केला. AB InBev या दुसऱ्या बियर उत्पादक कंपनीसोबत 1,500 कोटी रुपयाचा करार केला. तर मला आता असं वाटतं महाराष्ट्राला दारू राष्ट्र करायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे का? ह्या दोन्ही कंपन्यांची नावं मी वाचली. हे बियर बनवणाऱ्या कंपनी आहेत, दारू निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. या माध्यमातून तसंही सरकारचं धोरणच आहे. आता मागेल त्याला लायसन्स हे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं की मागेल त्याला आता आम्ही दारूची लायसन्स देऊ. अशा पद्धतीचं धोरण आपल्याला करावं लागेल. अशा पद्धतीचं त्यांनी थोड्याच दिवसात पहिले जाहीर केलं का महाराष्ट्राला आता दारू राष्ट्र तयार करायचा सरकारचा विचार आहे का, याची पण भूमिका आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर करावं ही आमची भूमिका राहणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणात्मक तत्वाचा ज्याला आपण DPSP म्हणतो अंतर्गत अनुच्छेद 47 मध्ये म्हटले आहे की राज्याने आरोग्यास हानिकारक असलेले मादक पेय व औषधांचे वैद्यकीय कारणाशिवाय सेवन प्रतिबंधित करण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे एकीकडे आमचं संविधान सांगतं की ही जी सगळी आरोग्याला धोकादायक असलेली व्यवस्था त्याला बंधन करावं असं संविधान सांगतं. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दाऊसमधून सांगितलं की आम्ही ह्या कंपन्यांना या ठिकाणी दारू बनवण्यासाठी जवळपास 1,500 कोटी आणि 750 कोटीचं
आम्ही त्यांना त्या पद्धतीचा करार केलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं, जालन्याच्या 22 वर्षीय धनश्री मंथानी यांच्या प्राईम कंपनीसोबत ड्रोन तयार करण्यासाठी करार केला आहे. त्याच्यामध्ये आहे ही कंपनी 6000 ड्रोनचे उत्पादन करणार असे सांगितले जात आहे. त्यांच्याकडे 10,000 स्क्वेअर फूट जागेवर ड्रोन उत्पादन फॅक्टरी आहे असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात तिथं कोणतीही फॅक्टरी नाही. ती जागा त्यांच्या कुटुंबाच्या वर फेरो अलाप नावाच्या स्टील कंपनीची आहे. तिथे स्टील कंपनीचं उत्पादन होते आहे. त्यांनी सांगितलं आहे की माझ्याजवळ ड्रोन निर्माण करणारं त्या ठिकाणी माझ्याजवळ जागा आहे, फॅक्टरी आहे असं त्यांनी सांगितलं. पण त्याची माहिती घेतली आपण जालन्याच्या कंपनीची, जे आपण दाऊसमध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जालन्याच्या कंपनीशी करार केलेला आहे. आणि प्रीतम कंपनी जी आहे हे ड्रोन उत्पादन करत नाही, तर परदेशातून पडलेले ट्रेन ज्या असतात त्या ट्रेनचे पार्ट आणून त्याचे फक्त असेंब्ली करण्याचं काम ही कंपनी करते. म्हणजे मला असं वाटतं की दावसच्या नावानं सरकार फसवाफसवी करताय का, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. मी जाणार नाही की हे 43 उद्योग महाराष्ट्रातले किती आहेत, म्हणजे 61 पैकी महाराष्ट्रातले किती, ओडिसातले किती, दिल्लीतून किती, हे सगळे आता मी राज्यनिहाय जाणार नाही. पण मी काही ज्या कंपन्यांचा उल्लेख या ठिकाणी केला त्याचं उत्तरही सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी भारतात आल्यानंतर द्यावं ही अपेक्षा आमची आहे. चांगलं काम करत असतील आणि खरंच हे इन्व्हेस्टमेंट येत असं आणि जे राज्याला हानिकारक नसेल, आम्ही ज्यावेळेस दावोसला जात असताना मुख्यमंत्र्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की उद्योग महाराष्ट्रामध्ये आणत असताना ते हरित उद्योग असावेत, ही आमची भूमिका होती. पण मी तुम्हाला आता संविधानातली काही भूमिका स्पष्ट करून सांगितली. ते उद्योग असे आणलेत की राज्याच्या जनतेच्या हानिकारक असेल आणि दारू राष्ट्र निर्माण करायची भूमिका अगर मुख्यमंत्र्यांची असेल तर त्याचं स्वागत करता येणार नाही. आणि म्हणून हे भारतात आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं ही भूमिका आहे. मी आता मॅग्नेटिक महाराष्ट्र वगैरे या विषयावर जाणार नाही, कारण की ते सगळं आतापर्यंत घोषणाबाजी झाली. पण मला असं वाटतं की आता खरी अंमलबजावणी व्हावी, राज्य उद्योगाला प्रगतीवर पदावर जावं. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की लाखो तरुणांना आम्ही रोजगार या निमित्तानं निर्माण करू, तर त्याला बिलकुल केलं पाहिजे. त्याला कोणाचा विरोध राहण्याचं कारण नाही. पण जनतेची उधळपट्टी करून फक्त फेकाफेकी होत असेल तर काँग्रेस पक्ष ही गोष्ट सहन करणार नाही, ही भूमिका आमची आहे. मागच्या वेळेस दावोसमध्ये मोठा दावा करण्यात आला होता की मोठ्या प्रमाणात रोजगार आणि महाराष्ट्रामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केली जाईल, परंतु त्या काही कंपन्या फेक निघाल्या होत्या. तशाच प्रकारचं आताही समीकरण पाहायला मिळत आहे. 15 लाख युवकांना रोजगार मिळेल असा दावा केला जात आहे, परंतु कंपन्यांचा जर इतिहास जर बघितला तर अशा कुठल्या प्रकारचंही नाही. असं का करताय? कारण मागच्या वेळेस केलं, आता दुसऱ्या वेळेस करताय. मी मुद्दा म्हणून तुमचा प्रश्न हा येणारच होता आणि तुमच्याही मनातही ती शंका आहे, कारण की सातत्यानं आता तर यांनी 20च लोक नेलेत. मागच्या मुख्यमंत्र्यांना तर काहीतरी 100च्या वर लोक घेऊन गेले होते. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी. आणि ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यालाही सरकार घेऊन जात, ज्या महाराष्ट्रातल्या आहेत, हाकेवर आहेत. म्हणजे वर्षा बंगल्यावरून किंवा त्यांच्या सागर बंगल्यावरून पायदळ गेलं तर काही कंपन्यांचे मालक तिकडेच राहतात. मॉर्निंग वॉकला जात असतील मुख्यमंत्री तर तिथं जवळपासच आहेत. म्हणजे चहा प्यायला गेला तिथे करार करता येऊ शकतो. त्यांना दाऊसमध्ये नेण्याचं काही गरज नाही. पण ठीक आहे, त्यांनी आकडे वाढवण्यासाठी काय केलं असेल ते केलं असेल. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की मागच्या काळात जो काही करार त्यांनी केले ते किती अंमलबजावणी झाली, किती लोकांना नोकऱ्या तुम्ही दिल्यात आणि ते उद्योग कुठं कुठं लागलेत, त्याची एक श्वेतपत्रिका राज्य सरकारने जाहीर करावी. फेकाफेकीचे उत्तर देऊ नका, एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे. बघा, काही गोष्टी खोट्या जेव्हा पसरवल्या जातात, की कोरोनाच्या काळात असं सांगण्यात येत होतं, ते पसरवलं गेलं होतं की जो दारू पिईल त्याला कोरोना होणार नाही. आणि मग लोकांना वाटलं जीव वाचवण्यासाठी जे पेत नव्हते त्यांनी पण पिली असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही मद्य विक्रीला जास्त झाली असं तुमचं जर म्हणणं आहे तर तोही कारण होऊ शकते. कारण ते
त्या पद्धतीचा खोटा प्रचार त्या काळात केला गेला होता, त्यामुळे झालं असेल. तर त्याच्यामुळे त्याला आता काही हा विषय होऊ शकत नाही. पण कोरोनाच्या नंतर राज्यामध्ये आणि हे नवीन सरकार आल्यानंतर या सरकारने, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला महसूल वाढवायचा असेल तर दारूचे लायसन्स देऊन दारू विक्री वाढवावी लागेल, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, जाहीरपणे मांडलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दाऊसमध्ये जाऊन ज्या विदेशी कंपन्या ज्या आहेत त्याच्यातल्या 2 कंपन्या ह्या बिअर आणि दारू बनवणाऱ्या कंपन्या आणलेल्या आहेत. एकाचं 1500 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आहे आणि एकाचं 750 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आहे. त्या कंपन्यांची नावं मी सांगितली. म्हणून माझा मुद्दा या ठिकाणी असा निर्माण झाला की हे महाराष्ट्राला आता दारू राष्ट्र बनवण्याचा सरकार प्रयत्न करायला निघालेला आहे का, हा आमचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला महागाई वाढली आहे, तर आज एसटी मध्ये देखील म्हणजे पैसे जास्त ते वाढवण्यात आले, तर ह्याच्याकडे कसं बघतात? बघा, हे सरकार यांचा अवास्तव जो खर्च आहे तो अवास्तव खर्च जो काढण्यासाठी, आणि तेच सरकार मान्य करते की आम्ही बांगलादेशी महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फायदा दिलेला आहे, तो घेतला गेलेला आहे असं सरकारमधले काही लोक जेव्हा सांगत असतील, म्हणून मी अवास्तव खर्च हा शब्द वापरलेला आहे. सरकारवर FIR दर्ज व्हायला पाहिजे. कुठल्याही योजना राबवत असताना चुकीच्या लोकांना योजना मिळू नये त्याची काळजी सरकारने घ्यायची असते. पण आपल्या मताच्या राजकारणासाठी राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची, म्हणजे त्याला अवास्तव खर्च आम्ही म्हणू. आणि हा अवास्तव खर्च काढण्यासाठी, आता तिजोरी भरण्यासाठी आता लोकांचे खिसे कापण्याचं काम हे सरकारने चालू केलेलं आहे. महागाईला कुठेही बंद राहणार नाही सरकारने. मला तर मी तुम्हाला एक साधा प्रश्न आता सांगतो, काही पेपरने आज त्याच्यावर अग्रलेख टाकलेले आहेत की एकट्या मराठवाड्यामध्ये या गेल्या 2-3 महिन्यात 900 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 7-12 कोरा करू, अजूनपर्यंत 7-12 कोरा केला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देऊ, सपोर्ट प्राईसच्या पेक्षा कमी भाव मिळाला तर त्याला आम्ही डिफरन्स देऊ. कुठल्या शेतकऱ्यांचं घेणं देणं काय आहे सरकारला? अजून शेतकऱ्यांनी विकलेला मालाला भाव, अजून त्याला पैसे मिळाले नाहीत. ही परिस्थिती राज्यातली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा सडा पडतो आहे आणि सरकार सगळं आलबेल आहे असं म्हणत असेल. बेरोजगारांची तीच हालत आहे. महागाईला तर काही आता सीमा राहिलेली नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी आता स्वित्झर्लंडच्या थंडीमधून आता मुंबईत आज येतात आहेत, त्यांनी या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे आणि त्या उत्तराला आणि ते उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे, हे त्यांची जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारने घोषणा केली होती की शेतकऱ्याची जी आत्महत्या आहे ती थांबवण्यासाठी कर्जमाफी मोठ्या प्रमाणात केली जाईल. परंतु आता महायुतीच्या नेत्यांमध्ये आणि खास करून कृषी मंत्र्यांमध्ये हे दुमत आहेत की जे कर्जमाफी आहे ते न करता दुसरी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. यामध्ये 2 वेगवेगळे विचार पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. मी तुम्हाला सांगतो की सरकारने जे सगळ्या घोषणा निवडणुकीच्या काळात केल्या होत्या ते जुमले होते का? त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जे काय उल्लेख केलेले आहेत ते सगळे जुमलेबाजी होती काय? आम्ही हे सगळे प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सरकारला विचारणारच आहोत. त्यांचे जाहीरनामे त्यांना दाखवणार आहोत. त्याच्यामुळे या सरकारची मानसिकता ही खोटारडी आहे का? खोटं बोलायचं आणि सत्ता घ्यायची ही असेल तर बाप दाखवून ते श्राद्ध कर अशी मन आमच्या भागात आहे. ती भूमिका आम्ही सरकारसमोर मांडू. सरकारने महाराष्ट्रामध्ये चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बद्दलचं गांभीर्य घेतलं पाहिजे. तातडीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना राबवल्या पाहिजेत. कर्जमाफी सरसकट त्यांनी केलीच पाहिजे, त्यांच्या घोषणेप्रमाणे केली पाहिजे. महिलांना 2100 रुपये त्यांनी निवडणुकीनंतर जाहीर केले होते, अजूनपर्यंत 2100 रुपये त्यांनी दिले नाहीत. ते तातडीने 2100 रुपये त्या महिलांना, लाडक्या बहिणींना दिले पाहिजेत. आणि बेरोजगारांच्या बद्दलच्या ज्या भूमिका मांडल्या होत्या त्याबद्दलचं बेरोजगारी कशी संपवली जाईल, प्रत्येकाच्या हाताला काम कसं दिलं जाईल आणि महागाई कशी कमी केली जाईल याच्यावरचं सरकारने भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे आणि ते कृतीमध्ये केली पाहिजे, फेकाफेकीमध्ये नाही. हिंदीमध्ये
आणि अधिवेशन तर सुरू होते बाबा, विरोधी पक्षाचं काम तेव्हा चालू करू. असं आहे की मोदीजी आणि अमित शहाजी हे दोघेही 5 वर्ष निवडणुकाच करत राहतात. त्यांचा ते काही प्रचारक आहेत, ते संघाचे. संघ आणि भाजप एकच आहे. तर ते इकडे सत्तेमध्ये बसूनही प्रचारच करतात. देशाचं काम त्यांना सांभाळायचंच नाही आहे. त्यामुळे प्रचारासाठी ते येत असतील असं तुमचं म्हणणं आहे. पण मला जे काही पाहण्यात आलं की आज सहकार परिषद ते काहीतरी घेतात आहेत आणि सहकाराचा या उत्सवाला ते सामील होतात आहेत. पण त्यांचं इथं आल्यानंतर सहकाराला कसं वाढवायचं आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असा तो सहकाराचा मंत्र आहे. त्याप्रमाणे काम करतात की त्यांच्यासोबत असलेल्यांनाच मदत आणि त्यांच्यासोबत नसलेल्यांना मदत नाही असं करतात काय, हे आपण त्यांचं आल्यानंतर जे काही ते त्यांच्या कृतीतून घडेल त्याच्यानंतर प्रतिक्रिया आपल्याला देता येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. कालच त्यांनी जाहीर सभेत असं वक्तव्य देखील केलं. कशा प्रकारे होतं? स्वागत करू त्यांच्या निर्णयाचं. नाही, ते जेव्हा एका पक्षाचे नेते त्या पद्धतीचं बोलतात आहे त्या त्यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे. बरं, मी काय बोललो, त्यांनी निर्णय घेतलेला आहे तर त्यांचं स्वागतच करू. मला असं वाटतं की आता केंद्रात आमचं सरकार नाही आहे. आम्ही अनेक वर्षापासून मागणी करतो आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनाही भारतरत्न पुरस्कार मिळावा. पण केंद्र सरकार त्याच्यामध्ये काही लक्ष घालत नाही. सरकार आमचं नसल्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. हिंदी बघा, ते सेनेचे सर्वेसर्वा आहेत उद्धव साहेब आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. त्यांनी बोललेले आहे त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं. मी अजून आमची भूमिका मांडलीच नाही आहे. आम्ही कुठलीही भूमिका निवडणूक मी मागेही पण आता मी पवार साहेबांना त्याची भेटलो आणि त्या दिवशी आम्ही सांगितलं की ज्या अजून निवडणुकाच लागल्या नाहीत, जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे, ज्या गोष्टी आता नाहीच त्याच्यावरची चर्चा आज करण्याचं काही कारण नाही, अशी भूमिका आमची आहे. ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्यातल्या विचारून त्या पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्ष घेईल. आम्हाला काही अडचण नाही. आम्ही तो विषय कधी त्याला विरोधी केला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचं जे काय धोरण असेल, प्रत्येक पक्षाला आपलं आपलं धोरण राबवण्याचा अधिकार आहे, हे आमच्या अलायन्समध्ये आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन चालत आहे जे संविधानात आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची भूमिका काय ते मांडतात आहे. तर त्याला काही विरोधी पक्षनेते पदासाठी 1.5 वर्षाचा फॉर्म्युला अशी काही चर्चा आहे आणि काँग्रेसची भूमिका काय की संख्याबळानुसार अजून या विषयावरची चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे त्याला काही मी आता सांगावं असं बरोबर नाही. भोंगे हटवण्याबाबत सुद्धा कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला काय? आहे. मशिदीवरचे जे भोंगे आहेत ते 3दा नोटिसा, दंडात्मक कारवाई आणि त्यानंतर संपूर्णपणे भोंगे हटवण्यात यावे असा आदेश कोर्टाने दिलेला आहे. काय बघा, भोंग्याच्या बद्दल म्हटलेलं आहे की धार्मिक उत्सवामध्ये कुठल्याही धर्माला, आपण कोर्टाचा आदेश वाचला असेल, कुठल्याही धर्माला त्याचं एक जे नियम ठरवून दिले माननीय न्यायालयाने त्या नियमाप्रमाणे ते हे व्हावं. कुठल्याही धर्माला त्याच्यामध्ये या गोष्टीचं जास्त आवाजाचे पोंगे वाजवण्याचं समर्थन करता येत नाही अशा पद्धतीचं कोर्टाने भूमिका मांडलेली आहे. नुसतं एका धर्मासाठी नाही म्हणालेलं आहे, सगळ्यांसाठीच म्हणालेलं आहे. भंडारा के ऑर्डिनेंस फैक्ट्री में ब्लास्ट हुआ है, आप इसे केंद्र सरकार का फेलियर बता रहे हैं. 5 लोगों की मौत हुई है, प्राथमिक अपडेट जानकारी. भंडारा ऑर्डिनेंस फैक्ट्री में
आज जो ब्लास्ट हुआ है पास में उसके 2-3 कैंप में उसका ब्लास्ट हुआ है, ऐसी मुझे मालूमात है। मैं खुद भंडारा डिस्ट्रिक्ट से हूँ, मैं सांसद रह चुका हूँ वहाँ से, तो मुझे वहाँ की पूरी मालूमात है। ये घटना दुर्दैवी घटना है। वहाँ पे मुझे आप तो आपके चैनल में 5 दिखा रहे, मेरे को जो मालूमात मिली वो उससे ज़्यादा है। मृतकों की संख्या, घायलों की संख्या ज़्यादा है। मैं सबके लिए वहाँ संवेदना व्यक्त करता हूँ, मृतकों को श्रद्धांजलि देता हूँ। लेकिन नरेंद्र मोदी जी की सरकार जिस तरह से 100% FDI वो डिफेंस में भी लाना चाहती है, ला लिया है, उसी के परिणाम हम हमारे देश के डिफेंस व्यवस्था को भी सुरक्षित नहीं रह सक रहे हैं। ये नरेंद्र मोदी सरकार का फेलियर है। वहाँ RDX बनता है, देश में एक में वो जगह ऐसी है, देश के कोई भी ऑर्डिनेंस फैक्ट्री में ये RDX नहीं बनता, सिर्फ भंडारा के ही ऑर्डिनेंस फैक्ट्री में RDX बनता है। हमारा देश दूसरे देशों से आयात करता था, लेकिन वहाँ के कर्मचारी और अधिकारियों ने वहाँ पे RDX का उत्पादन बढ़ाकर देश को विदेशी मुद्रा देने का काम किया। देश को सबसे ज़्यादा RDX देने का काम वो ऑर्डिनेंस फैक्ट्री भंडारा में किया गया। लेकिन पहली बार इस तरह का स्फोट होकर वहाँ पर निर्दोष कर्मचारी और अधिकारियों की जो जाने गई है और कई लोग घायल है, इसकी हम निंदा करते हैं। और ये नरेंद्र मोदी के सरकार का फेलियर है, और ये फेलियर की वजह से निर्दोष लोगों की जानें जा रही है। बिल्कुल इसमें जांच होना चाहिए, और इसमें सांसदीय दल की समिति बनाना चाहिए, क्योंकि ये इससे आसान नहीं होगा। क्योंकि कल कोई CBI आके बात करेगा, कोई कुछ, तो उनके पास तो उनका पपेट है वो लोग। इसमें सर्वदलीय सांसदों का कमेटी बनाना चाहिए, और उस आधार पर ये सब जांच होना चाहिए कि वास्तविकता क्या है। तो मुझे लगता है कि जो भी हमारी डिफेंस व्यवस्था है उसमें एक हम सुरक्षितता बनाने का मौका सरकार को मिलेगा। लेकिन सरकार कभी ये काम नहीं करेगी। लेकिन हमारी मांग है कि सर्वदलीय सांसदों का एक कमेटी बनाकर उसमें जांच की जाए। ना आप मुख्यमंत्री के डावोस दौरे पर जो है वो सवाल खड़े कर रहे हैं, और ये भी कह रहे हैं कि जो पूर्व मुख्यमंत्री थे एकनाथ शिंदे, उनका जो डावोस दौरा हुआ था उनके वक्त में जो करार हुआ था उस पर एक श्वेत पत्र जारी किया जाए, ऐसा क्यों? देखो, हमारे मित्र राज्य के मुख्यमंत्री, इनको उन्होंने कहा कि मुझे बहुत ज़्यादा बहुमत मिला है, उसके वजह से ज़्यादा लोग महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट करना चाहते हैं। उसके लिए उन्हें 61 कंपनियों के साथ उन्हें MOUs किया है, और उन्हें कहा कि हर सेक्टर में और हर रीजन में ये इंडस्ट्रीज जाएंगी, ऐसा उनका कहना है। 15,70,604 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट उन्हें लाया है, और 15,95,960 लोगों को एम्प्लॉयमेंट मिलेगा, ये दावा उन्हें किया है। तो हम उसका, ये उनके जो घोषणा हुई है उनका स्वागत हम करते हैं, क्योंकि अगर ये प्रामाणिक होगा तो उसका स्वागत ही करना है, क्योंकि विरोध को विरोध करने का कोई काम नहीं हो सकता। लेकिन हमारा एक सवाल इसमें है कि जो कंपनियां मुंबई की है, अब उसमें विशेष करके एक कोल्ड प्ले, मैं जब मराठी में नहीं बताया उसको, कोल्ड प्ले नाम की कंपनी है, उसने टिकटों का काला बाजार किया था। उसको बुक माई शो, मुंबई पुलिस ने उसके ऊपर चौकसी शुरू है। ये गुनहगार कंपनी को, जिसको काला बाजार का आरोप है, ऐसे कोल्ड प्ले कंपनी को भी इन लोगों ने उसमें करार किया है, MOU किया है। अब काला बाजार करने वाली कंपनी को, उसको वाइट करने का काम दाउस में जाके हमारे मुख्यमंत्री ने किया क्या, ये सवाल खड़ा होता है। दूसरा, हीरानंदानी जो ग्रुप है उसने भी दाउस में जाके उनका भी करार हुआ है। अब ये कंपनी
जय भीम नगर में झूठे पेपर बनाकर वहाँ के गरीब शोषित पीड़ित लोगों को वहाँ से जमींदोज करने का काम इनने किया, बर्बाद करने का काम किया। उस हीरानंद ने कंपनी से करार वहाँ पे किया गया। ये कंपनी के ऊपर कर्मचारियों के भविष्य निर्वाह निधि का घोटाला का भी आरोप है, उसकी चौकसी सीबीआई की तरफ से चल रही है। तो दूसरा, मुख्यमंत्री ने वहां पर जाकर जो कंपनियां विदेश की है, तो विदेश की कंपनी में 2 कंपनियां ऐसी है कि हेनिकेन, ये दारू बनाने वाली कंपनी है, बियर और दारू बनाती है ये। इनके साथ 750 करोड़ रुपए का इन लोगों ने एमयू किया है। दूसरी एक कंपनी है एबी इन बियो, ये कंपनी बियर बनाती है। ये कंपनी 1500 करोड़ रुपए का करार इस कंपनी के साथ किया है। तो हमारा सवाल होता है, खड़ा होता है कि हमारा सवाल ये खड़ा होता है कि हमारे महाराष्ट्र को दारू राष्ट्र बनाने का काम मुख्यमंत्री ने हाथ में लिया है क्या? राज्य के उप मुख्यमंत्री भी कहते हैं कि अब हमारे राज्य की तिजोरी को भरने के लिए हमें अब दारू की लाइसेंस देना पड़ेगा, दारू का सेल बढ़ाना पड़ेगा। तो मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी ने यहाँ पर विदेशी दारू बनाने की एक व्यवस्था बनाकर महाराष्ट्र को दारू राष्ट्र बनाने का प्लान बनाया क्या, वो भी उन्हें डिक्लेयर करना चाहिए। मैं एक बात का उल्लेख करता हूँ, भारतीय संविधान में ऐसा एक धोरणात्मक डिसीजन लिया गया है कि उसको डीपीएसपी कहते हैं। अनुच्छेद 47 में ऐसा कहा गया है कि आपके आरोग्य को हानिकारक होने वाली मादक पेय और औषध वैद्यकीय उनको सेवन को प्रतिबंधित करना चाहिए, लेकिन सरकार तो इस सब चीज़ों को बढ़ावा दे रहा है। संविधान को भी एक्सेप्ट करते नहीं है सरकार, ये उसका ये कहना यहाँ पे दिखता है। यही मुख्यमंत्री जी जब 2018 में थे तो उन्हें मैग्नेटिक महाराष्ट्र के नाम से 16 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में लाने का समंदर किनारे में उन्हें किया था। उसमें आग भी लग गई थी उस समय में पेंडॉल को, लेकिन 16 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट आया, ऐसा कहा गया। हम पुराने 18 में नहीं जाना चाहते, लेकिन जो एकनाथ शिंदे अभी 2 बार दाऊस जाके आए तो उन्हें भी ऐसी घोषणा की थी। तो कितना इन्वेस्टमेंट उनके ज़माने में आया, कहाँ का इम्प्लीमेंट किया गया है, कितने लोगों को रोजगार दिया गया है, इसकी एक श्वेत पत्रिका उन्हें जाहिर करना चाहिए। अभी मुख्यमंत्री जी जो गए, उनके साथ उद्योग मंत्री और 20 लोगों का टीम गया, और ये स्विट्जरलैंड में 6500 किलोमीटर डिस्टेंस पे है। इतने दूर ये लोग गए तो राज्य के जनता का पैसा ही खर्चा करके गए हैं। तो हमारा सवाल है कि खर्चा की बात नहीं है इसमें, लेकिन वो इन्वेस्टमेंट यहाँ पर इम्प्लीमेंट होना चाहिए। वो जो बार बार जुमलेबाजी करते हैं वो जुमलेबाजी ना हो। और इसलिए सरकार ने, एकनाथ शिंदे जी की सरकार में भी जो एमयू हुए थे और अब इनके इसमें ये हो रहा है, इसकी एक श्वेत पत्रिका उन्हें डिक्लेयर करना चाहिए। कितने बच्चों को आपने जॉब दिया, कितना इन्वेस्टमेंट आया, इसकी एक श्वेत पत्रिका उन्हें जनता के लिए डिक्लेयर करना चाहिए। ना सैफ अली खान मामले में जो आरोपी पकड़ा गया है, कल उसके पिता से हमारी बात हुई वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए। उन्होंने ये दावा किया है जो सीसीटीवी में जो व्यक्ति दिख रहा है और जिसको पकड़ा गया है दोनों सेम नहीं है। वो ये कह रहे हैं कि जो मेरे बेटे को जो पकड़ा गया है और जो सीसीटीवी में जो व्यक्ति दिखाई दे रहा है वो सेम नहीं है। कल आपने भी इस मुद्दे को उठाया था, लगातार फैमिली की तरफ से भी ये कहा जा रहा है पुलिस की जांच प्रक्रिया में कुछ लैप्सेस हैं। बिल्कुल है। मैंने इसलिए दैनिक भास्कर का जो उनने उसका ऑब्जर्वेशन किया था, उस ऑब्जर्वेशन के आधार पर मैंने कहा था, और मैंने गौर से भी देखा कि जो पुलिस ने आरोपी पकड़ा है उसमें और सीढ़ियों पे दिखने वाला आरोपी में फ़र्क है। जो आज जिसको पकड़ा गया उसके पिताजी ने भी जो कहा है कि मेरा बेटा उसमें था ही नहीं, मेरा बेटा तो कोई तो गाँव में था, कुछ तो भी बताया उनने। तो मुझे लगता है कि पुलिस ये बातें क्यों छुपा रही है।
असली गुनहगार को पुलिस सामने क्यों नहीं ला रही है, क्यों मामले को दबाना चाहती है। पहले ही कोर्ट ने इनको कई बार फटकारा है। अक्षय सिंधे के प्रकरण में जिस तरह से फेक इनकाउंटर किया है ये कोर्ट ने साबित किया, और उसके पीछे का रीज़न था कि अक्षय सिंधे के पास ऐसे कुछ मुद्दे थे कि जिसे जो आरएसएस की जो स्कूल है, जो बीजेपी की स्कूल है, उसका भांडाफोड़ होने वाला था और बच्चियों को न्याय मिलने वाला था। जो उसमें का मेन गवाहदार था उसको ही इन लोगों ने फेक इनकाउंटर करके मारा है। ये अब सिद्ध हो चुका है। तो हमारा सवाल ये खड़ा होता है कि सैफ अली खान के जो हल्ला करने वाला जो आदमी था, वो जो हमको सीढ़ी पे दिखता है, वो जो आपने पकड़ा है उसमें फर्क है। अब गुनहगार को छोड़ दिया और सन्यासी को आपने पकड़ के लाया क्या? तो पुलिस ने और सरकार ने इस बात का स्पष्टीकरण देना चाहिए। ये मांग काँग्रेस पार्टी करती है। सिडको आणि बुक माय शो याच्यामध्ये विशेष करून कोल्ड प्लेची जी कंपनी याच्यामध्ये आलेली आहे, तिने तिकीट विक्रीमध्ये काळा बाजार केला होता आणि या प्रकरणी बुक माय शो मुंबई पोलीस चौकशी करत आहे। कोल्ड प्ले आणि त्या चौकशीच्या अंतर्गत ही कंपनी गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे, पण त्याही कंपनीनं आता करार केलेला आहे दाऊसमध्ये जाऊन। तर मुख्यमंत्र्यांनी हे काळाबाजार तिकीटचा काळाबाजार करणाऱ्या कंपनीला आता व्हाईट करण्याचा निर्णय केला का? याच्यामध्ये कराराच्या मागे काय लपलेलं आहे हा पण प्रश्न उभा होणार आहे की ज्याच्यावर तिकीट विक्रीमध्येच काळाबाजार करण्याचं काम जी कंपनी करत असेल आणि तिला व्हाईट करण्याचं काम दाऊसमध्ये होत असेल तर दाल में काला है। आणि म्हणून याचंही स्पष्टीकरण कोल्ड प्ले या कंपनीचं स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावा। हम स्वागत करेंगे। उनके पार्टी के वो नेता है, मुखिया है, अगर वो इस तरह की घोषणा करते उसका स्वागत ही करेंगे। लेकिन बार-बार उद्धव ठाकरे एक मुद्दा रख रहे हैं कि मैं हिंदुत्व से अलग नहीं हूं। हिंदुत्व का जो मुद्दा रखते हैं महाविकास आघाड़ी में रहते हैं, मुश्किलें बढ़ रही हिंदुत्व के लिए। देखो, ये वजह है क्या बाहर? हमारे अलायंस में जो भी दल है उनको अपनी भूमिका रखने का अधिकार है, किसी को भी बंधन नहीं है। तो इसलिए उनके पार्टी का जो भी विचारधारा होगी वो रखें, उसको हमें क्या गया। हम लोग सर्वधर्म समभाव का विचार लेके चलते हैं और वही कांग्रेस वही विचार के साथ देश में काम करेंगे जो हमारे संविधान में। उन्होंने स्पष्ट कर दिया है कि वो अकेले चुनाव लड़ रहे हैं। तो बोल दिया ना, हम स्वागत करते हैं। अब उनका स्वागत कर रहे हैं, उनके स्टेटमेंट का स्वागत कर रहे हैं। अब कांग्रेस की क्या भूमिका रहेगी? क्या कांग्रेस अभी कोई चुनाव नहीं लगा है तो उसमें हमने कोई भूमिका रखने का कोई कारण नहीं है। चुनाव लगे ही नहीं है, चुनाव होगे कि नहीं होगे यही अभी तक हमें पता नहीं। लेकिन किसी भी विकट परिस्थिति में कांग्रेस क्या अपने बल पर सक्षम है? मैं आज उस बारे में चर्चा करना नहीं चाहता क्योंकि वो विषय आज नहीं है। उनने जो घोषणा किया उसका स्वागत करते हैं। कुछ भी हो सकता है। महाराष्ट्र की सरकार रोज नए नए चमत्कार करती है, जैसे सह आरोपी होता है, जैसे क्या 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 लिखते हैं आजकल कोर्ट में भी बहुत सारे होता है, सह आरोपी, आरोपी एक और सह आरोपी, वैसा अभी सह पालक मंत्री भी हो रहा है। तो कुछ भी ये सरकार चमत्कारी सरकार है। नाना उदय सामंत कह रहे हैं कि कांग्रेस के 5 विधायक उनके संपर्क में है और बहुत बड़ा धमाका राजनीति में होने वाला है महाराष्ट्र। मुझे लोगों के वोटों पे डाका डालने वाले लोग अब भ्रष्टाचार से कमाए हुए पैसे से आमदार खरीदने की बात करते हैं। लास्ट गवर्नमेंट में भी उन्होंने यही किया। तो इन लोगों की मानसिकता को सब लोग पहचानो। इनके ऐसे इस तरह के सवालों को
जो सवाल खड़े करते हैं इस पे बहुत महत्व देने का नहीं होता। जो लोकशाही को नहीं मानते, लोकशाही खरीदना चाहते हैं, जनमत को एक अलग चुनाव आयोग के साथ मिलकर इन लोगों ने खेला है। और जो हम बार बार कहते हैं और कहेंगे हम, और कल भी हमारा आंदोलन है महाराष्ट्र में कि चुनाव आयोग ने जो बदमाशी की है उसका तो हम उससे सवाल करेंगे, उनसे जवाब हम लेंगे और उनसे हम आखिरी तक लड़ते रहेंगे, क्योंकि हम लोकशाही को दिन दहाड़े उसका गला घोटने नहीं देंगे। क्योंकि जिस तरह से वोट बढ़े हैं, वो कैसे बढ़े हैं, कहाँ से बढ़े हैं, समय तक उनने कैसे वोट, और दूसरा जो रात के कौन से बूथ पे कहाँ लाइन लगी थी, और वो मांगने का अधिकार हमारे पास है। तो हम ये लड़ेंगे। चुनाव आयोग जो ये जिस तरह से तानाशाह व्यवस्था के आधार पर लोकतंत्र को खत्म करना चाहता है, उसके विरोध में हमारी लड़ाई है। कल वोटर डे है और वोटर डे के निमित्त से पूरे महाराष्ट्र में तालुका लेवल से लेकर जिला लेवल तक हम पूरे महाराष्ट्र में कल हमारा आंदोलन है। और वोटरों को हम कहेंगे, जनता को हम कहेंगे, क्योंकि मैं हवा में बात नहीं कर रहा हूँ। तुम केंद्र सरकार के हेल्थ विभाग के जो आंकड़े हैं, 18 से ऊपर के जो प्रौढ़ जो लोगों की संख्या है हमारे महाराष्ट्र की, वो संख्या का आंकड़ा आप देखिए, और वोटर लिस्ट में आंकड़े जो बड़े हैं वो देखिए। जो संख्या हमारे महाराष्ट्र में नहीं है केंद्र सरकार के आंकड़ों के आधार पर, वो संख्या महाराष्ट्र में कैसी बढ़ गई? तो चुनाव आयोग ने तो हमें जवाब देना चाहिए। जो लोग हमारे राज्य में नहीं है, हमारे राज्य का पॉपुलेशन नहीं है, चुनाव आयोग ने कहां से लाए? और आखिरी दिन तक, फॉर्म भरने तक, आखिरी दिन तक इन लोगों ने नाम उसमें डालने का काम किया है। ये पहले कभी नहीं था, 15 दिन पहले बंद हो जाता था, फिर ऑब्जेक्शन आते थे। चुनाव आयोग ने जो गड़बड़ किया है उसके आधार पर हमारी लड़ाई रहेगी। तो ये लोकतांत्रिक व्यवस्था की लड़ाई है। हमने आज़ादी देश को दिलाई कांग्रेस ने, और कांग्रेस से लोकतंत्र बचा के रखेगा, और वो लड़ाई कांग्रेस लड़ेगी। मऊ में भी हमारे नेता राहुल गांधी जी 27 तारीख को इस लड़ाई का आगाज करेंगे। लेकिन दादा, क्या वजह है कि आप अभी तक विरोधी पक्ष नेता को लेकर कोई आमरा नहीं बना पाए तीनों पार्टी में? हो जाएगा अभी, देखो नहीं, अभी कोई फार्मूला डिसाइड नहीं हुआ है। अभी हम खुद शरद पवार जी, मैं और उद्धव जी बैठकर उसमें डिसीजन लेंगे। आपको तो पता है कि मेरे माँ के वजह से मैं गांव में ही था। मैं अभी 2 दिन पहले इधर आया, तो अभी पवार साहब भी नहीं यहाँ पर। 2-3 दिन के बाद जब दिल्ली में सेशन शुरू होगा, वहाँ पे हम लोग बैठेंगे और वही निर्णय लेंगे। विधानसभा चुनाव के बाद लगातार उद्धव ठाकरे की पार्टी विधानसभा चुनाव के बाद अध्यक्षा देखिए कि जोर का झटका धीरे से देने की तैयारी में कांग्रेस पार्टी है। आपने मनमोहन सिंह साहब का जो शेर था वो अभी उनके जाने के बाद बड़ा फेमस हुआ, मेरी खामोशी को क्या बोला? तो हमारी कांग्रेस की भूमिका, हमारे खामोशी को आप गलत ना समझें। हमारी खामोशी कई सवालों का जवाब देने वाली है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।